लेट्स टुगेदर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। हा पुरुष नेमकी कसा आहे, त्याला काय आवडतं, त्याचं म्हणणं काय आहे, ही प्रकृती तरी आहे तरी कशी, त्याला तुमच्याकडनं काय हवं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी दिलेली आहेत। आजचा व्हिडिओ खास पुरुषांसाठी। स्त्रियांनी नाराज व्हायचं नाही, यांच्यापेक्षा भारी व्हिडिओ पुढचा बनवून तर नाही हो आवडत तुमचं हे असं गल्लीमध्ये गाऊन घालून फिरणं नाही आवडत पुरुषाला। पुरुषाला आहे ना अप टू डेट राहणारी स्त्री आवडते, एकदम सोबर। त्याला असं वाटतं ती बाजारला चालली, किराण्याला चालली, कुठे शाळेत चालली, तिनं अप टू डेट होऊन जावं, अप टू डेट राहावं, नीट नेटकं, केस वगैरे व्यवस्थित विंचरलेले। तो नाही म्हणत तुम्हाला का तुम्ही मेकअप करा खूप, बिलकुल भी नाही, पण आहे ते तरी स्वच्छ राहा, प्रेझेंटेबल राहा। तुम्ही मेकअप करता खूप सारा, पुरुषापुढे उभे राहता, कार्यक्रमाला जायचं असतं लग्नाला वगैरे, मग काय पुरुषाला विचारता मी कशी दिसतीये। पुरुषाला भांडायचं नसतं म्हणून तो काही बोलत नाही। त्याचं म्हणणं एवढंच असतं का तू मेकअप कर, पण असा मेकअप कर का कळला नाही पाहिजे तू मेकअप केलाय पण तरी छान दिसते, एकदम सोबर दिस। कार्यक्रमाच्या त्या एका दिवशी पुरुषाच्या मनात नक्की येत असतं बरं का आज माझी बायको सगळ्यात छान दिसावी, चार चौघात उठून दिसावी माझी बायको, असं येतं पुरुषाच्या मनामध्ये। पण तेवढ्या एका दिवसाकरताच येतं, त्याच्यानंतर तुमचे सगळे राहिलेले दिवस त्याच्या मनात तसं काहीच येत नाही। एवढीशीच इच्छा होती एका दिवसाची त्याची। त्याच्यानंतरून त्याचं म्हणणं आहे तू जशी आहे ना तशी आहे, तू आहेस ना घरात, तेच माझ्यासाठी पुरेसे आहे। तुम्ही घरात आहात ही जाणीव त्याच्यासाठी पुरेशी आहे। तो ड्युटीला जातो ना, ड्युटीला गेल्याच्या नंतर त्याला जाणीव आहे का तुम्ही घरात आहात, आणि त्याला फक्त तेवढा एक विश्वास पाहिजे नाही तुमच्याकडून का मी माझ्या कामात बिझी आहे, खूप बिझी आहे, माझ्या टार्गेटवर मी फोकस आहे, पण तोपर्यंत तुम्ही घरात आहात। त्याला ही जाणीव फक्त तेवढी बॅक ऑफ द माइंड तेवढंच चालू असतं का ती घरात आहे। मग तो काही फोन नाही करत आपल्याला घरी, कारण तो फोकस आहे त्याच्या कामात। आणि मग घरी आल्याच्या नंतर त्याला तुम्ही दिसता, आणि तुम्ही दिसल्यानंतर परत ती जाणीव का तुम्ही आहात, मग त्याला काही बोलायचं नाही आता, कारण तो तेवढ्याशाच गोष्टीवर खुश होऊन जातो का तुम्ही घरात आहात, त्याच्या आयुष्याचा एक भाग म्हणून त्याच्या घरात आहात। काहीच अपेक्षा नाही त्याला, तुमच्या संग बोलण्याची सुद्धा अपेक्षा नाही, तेवढी सुद्धा तो तुमच्याकडनं अपेक्षा ठेवत नाही। तो फक्त तेवढ्यावरच खुश होऊन जातो का तुम्ही घरात आहात। आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, तुम्ही माझ्याशी बोलत नाही, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करता आहात, तुम्हाला मी आवडत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम नाही, तुम्हाला तर संसार नको झाला। नाही, तसं नाहीये। अशी इतके कडक शब्द, इतके हार्श नका वापरू। थोडं समजून घ्या ही पुरुष प्रकृती आहे कशी। तो तेवढ्याशा जाणीवेवरच खुश होऊन गेलाय का तुम्ही आहात त्याच्या संसारामध्ये, त्याने तेवढ्यातच आनंद मानून घेतला। ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना त्याला का मी तुला सोडून जाईल, मी कुणा दुसऱ्याची होईल, एक एक ओरखडा त्याच्या हृदयावर बसत असतो। तुम्हाला माहिती का जखमा आहेत ना त्या सुद्धा सहन होतात, पण हे ओरखडे आहेत ना फार आग करतात। तुमची ती प्रत्येक शब्द आहे ना त्याला एक एक ओरखडा मारताय त्याच्या हृदयाला। त्याचं फक्त एवढं म्हणणं आहे का तू फक्त माझी आहे, फक्त माझी आहे तू, एवढंच म्हणणं आहे त्याचं। तो कधीच तुमच्या पुढे बसून दुसऱ्या स्त्रीची अशी स्तुती नाही करणार, पण त्याला दुखवण्यासाठी तुम्ही त्याच्या पुढेच बसून दुसऱ्या पुरुषाची स्तुती करता, त्याला नाही आवडत, एक एक ओरखडा बसत असतो त्याच्या हृदयाला। तुम्ही तसं वागले तरी तो तुमच्या संग तसं वागत नाही। त्याला फक्त तुम्ही आहात तो विश्वास पाहिजे नाही, तुम्ही आहात एवढ्यातच तो सुखी आहे, आणि तो कधीच तुम्ही असताना दुसऱ्या स्त्रीचा विचार करत नाही। त्याला फक्त तुम्हीच हवेत, त्याचं एवढंच म्हणणं आहे तू माझी आहे। मग तुमच्याकडे जरी दुसऱ्या मुलाने बघितलं ना त्याला नाही सहन होत। पुरुष आहे ना कच्च्या कानाचा आहे,
देवानी ही पुरुष प्रकृती कशी बनवली माहिती का? कमी ऐकणारी. ऐकायची कॅपॅसिटी स्त्रीपेक्षा पुरुषामध्ये कमी आहे. म्हणून तर प्रत्येक स्त्री तक्रार करते, माझा नवरा नाही ऐकत, आमचं हे ना ऐकतच नाही. तुमचंच नाही, सगळ्यांचंच नाही ऐकत नवरा. पुरुष प्रकृती आहे ती. देतानाच पुरुषाला देवानी ऐकण्याची कॅपॅसिटी कमी दिली. त्याला सहज शब्दात बोललं ना समजतं, पण आपण घोळून घोळून बोलतो, डिटेलमध्ये बोलतो. पुरुषाचं म्हणणं असतं मुद्द्याचं बोल, एकदम मुद्द्याचं बोल. उदाहरण देऊन सांगते. आपण काय म्हणतो, आंब्याचं सीझन आहे हो. नवरा म्हणतो मग काय आंबे पाठवून देऊ? नाही हो, ते आपले बांधकरी नाही का, त्यांच्या ह्याला ना कैऱ्या लागलेल्या मी बघितल्या, मग काय त्याला कैऱ्या पाठवून देऊ, पाठवून द्यायला हो? नाही हो, त्यांच्या कैऱ्या गोड आहेत. आपल्या ननंदबाईन त्यांच्या नाही का, त्यांच्या कैऱ्यांना आंबट आंबट आहेत, लोणचं करावं म्हणत होते, मग काय तिला पाठवून द्यायला हो? नाही हो, मला ना उपकार नको, नंतरून बोलून दाखवतात. मग तुझं म्हणणं तरी काय? आपण बाजारातून विकत आणू, ठीक आहे, बाजारातून विकत आणायचं, आणून देऊ तुला? नाही हो, आता सध्या भाव जास्त आहे, भाव कमी झाल्यावर बघू. तो इरिटेट व्हायला लागतोय, कारण पुरुषाला फक्त पहिले 2 वाक्यच कानात शिरतात, नंतरचे वाक्य शिरत नाहीत. मग व्हायला लागते त्याची चिडचिड. तुम्ही मेन मुद्द्यावर येतच नाहीये. मेन मुद्दा काय? लोणचं घालायचं आहे, 150 कैऱ्या आणून द्या आंबट बाजारातून, आणि ही मसाल्याची यादी देईल तो आणून. अशा डायरेक्ट पॉइंटवर बोलणाऱ्या ज्या बायका आहेत ना, त्यांचा नवरा ऐकतो, मी बघितले. आणि नंतर काय, हे जे तुम्ही असं घोळून घोळून बोलतायत ना, पहिलेच 2 वाक्य गेलेले आहेत, नंतरून झालेली त्याची चिडचिड. मग लोणचं घाला पुढच्या वर्षी. म्हणायचा उद्देश काय आहे का, पुरुषाला ना थोडंसं ऐकायची कॅपॅसिटी कमी. तर फक्त तुम्हाला वाटतं ना तुमचं ऐकावं, तर तुम्ही ना जरा मुद्द्याचं बोला. पुरुष आहे ना डोळ्यांनी जगतो. पुरुषाला डोळे तेवढे लय शार्प दिले देवाने. पहिल्यापासून शिकारीला गेला ना, स्त्री कुठं होती? गुहेमध्ये होती. बाळ सांभाळायची, पसारा करून ठेवायची, पसारा सांभाळायची पहिल्यापासूनच. फक्त एक धनुष्यबाण गेला शिकारीला. पहिल्यापासून तो समाजामध्ये, पहिल्यापासून तो घराच्या बाहेर आहे. मग काय, तो ती शिकार करायची ना, मग शिकार करण्याला असं फोकस राहावं लागतं. त्याच्यासाठी देवाने पुरुषाला ना डोळे एकदम शार्प दिले, म्हणून तो एका वेळी एकच काम करतो, शिकार करायची. त्याला इतर आवाज ऐकून, इतर प्रॉब्लेम्स ऐकून नाही चालणार, मग ते डिस्टर्ब होईल त्याला. म्हणून देवाने ना पुरुषाचे डोळे ना एकदम शार्प केले शिकार करण्यासाठी. अजूनही तो डोळ्यांनीच जगतोय. आपला नवरा ड्युटीला जातो ना, तो काहीतरी कामात असतो, तो बिझी असतो, कामात असतो, तो त्या कामावर फोकस असतो. म्हणून जेव्हा आपला फोन त्याला जातो ना, तो डिस्टर्ब होतो तिथे, त्याचा फोकस हलतो, मग शिकार नाही होत, मग काम व्यवस्थित नाही होत. म्हणून तो म्हणतो आपल्याला, तुला दिसत नाही का ग मी कामात आहे, त्याला डिस्टर्ब नका करू. पुरुषाचं काय म्हणणं आहे माहिती का, तुम्ही ते डिस्कवरी चॅनल पाहिलेलं आहे का कधी? त्याच्यात बघा, ती सिंहीण असते ना, ती काय करते, जाते शिकार पकडते बरं का. शिकार पकडली का खूप प्रयत्न करते त्या शिकारला खाली पाडायचा. सिंह फक्त बसलेला असतो एका जागी. तो बघतो की ती आपली बायको त्या शिकारला पकडायचा प्रयत्न करते. मग त्यानंतर होतं काय, त्याच्या जेव्हा लक्षात येतं ना की तिच्याच्याने ते आवरणार नाही, मग हा उठतो, एकाच फटक्यात ते शिकार पाडतो खाली. पुरुषाचं म्हणणं एवढं, जर मोठं काम असेल ना तर मी करेन, छोटे छोटे काम मी करणार नाही. पोरांचं शाळेचं काय आहे ना ते तुझी तू बघ, लेकरं आहेत ना घरात ते तू सांभाळ, तुझी तब्येत आहे ना तुझी तू नीट मेंटेन ठेव, तुझी काळजी तुझी तू घे, हे छोटे छोटे कामं तुझी तू कर. मला नको सांगू, मला आवडतच नाही छोटे कामं करायला. मोठं काम सांग ना मला काहीतरी. शाळेत खरंच काही मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, जातो ना मी स्वतः हँडल करतो, काय झालंय प्रॉब्लेम बघतो मी. असं पुरुषाचं म्हणणं आहे बरं. पुरुषाला कसं वाटतं माहितीये का, मी दिवसभर कामात होतो, मला माहिती मी चोरी करून आणली, मी लाचार होऊन त्या बॉस पुढे लाचार होऊन आलोय, बॉसचे पण 4 शब्द खाऊन आलेलो आहे, मी कुणाशी तरी भांडण करून आलेलो आहे पैशासाठी, मी खूप कष्ट करून आलेलो आहे,
प्रत्येक जण आपापल्या क्षमतेने, त्याची जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने पैसा आणत असतो संसारामध्ये तुमच्यासाठी. कारण घरी तुम्ही आहे ना. तो पैसा त्याला त्या सगळ्या समाजामध्ये लढून झगडून डोकं वापरून, स्किल वापरून, बुद्धी वापरून त्यानं कसा आणलाय तो पैसा त्याच्याच जीवाला माहिती. तो तुमच्यासाठी घेऊन आलाय घरी. त्याला काय वाटतं, का मी आणलंय ना, मी किराणा आणला, तू स्वयंपाक बनव, मी घर बांधलं ना, तू ते सजव, तू लेकरांची काळजी घे, असं त्याला वाटत असतं. मी जे काही आणलं ना त्यात तू खुश हो. मी घरी आलो ना मला तू हसताना दिसली पाहिजे. पुरुषाला रडक्या स्त्रिया आवडत नाही. पुरुषाला वाटतं तिनं नेहमी हसतमुख राहावं. मी कधी घरी आलो का तिचा चेहरा हसताना दिसावा, फक्त दिसावा. त्याला फक्त डोळ्यानं जगायचंय ना. तुम्ही हसताना दिसलं बस झालं त्याला. मग त्याची तशी अपेक्षा असेल. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना काही पुरेसं नाहीये, हे कमी पडतंय, हे मला नाही पटलं, हे मला नाही आवडलं, एक एक ओरखडा त्याच्या हृदयावर तुम्ही मारत असतात. एक एक ओरखडा. खूप आग होते. एक मिनिट. पुरुष स्त्रीला म्हणत असतो का तू घरात थांब. त्याला नाही आवडत तुमचं नोकरी करणं. तो काय म्हणतो, तू कमव ना पैसे, तू शिवणकाम कर, तू घरात गाया कर, शेतात काम कर, तू एखादी कला जप. तुला गायला आवडतं, तू गाणं गा, तू कला शिक, एखादी ब्युटी पार्लर कर, तू मेहंदीचे क्लासेस घे, तू ट्युशन घे. घरात बसून तुला ज्या पद्धतीने पैसा कमावता येईल ना त्या पद्धतीने तू पैसा कमव असं पुरुष म्हणतो. पण नोकरीला जाऊ नको असं पुरुष म्हणतो. मग असं म्हणतो तरी का? का असं पुरुषाचा विरोध आहे? पुरुष स्त्रीला शिकवायला तयार आहे. भरपूर शिक्षण शिक असं पुरुषाचंही म्हणणं आहे. पण तू शिकली ना, तू शिकलेली असली ना तरी तू कमवायला काही जाऊ नको, तू घरात थांब. मग हा पुरुष सतत आपल्याला घरात का ठेवतोय? तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते माझंच. माझ्या एका व्हिडिओला खूप घाणेरडी कमेंट आली होती. 2 कमेंट आल्या होत्या घाणेरड्या. त्या कमेंटने मी इतकी घाबरून गेले. मी 5 दिवस अशी थरथर थरथर करत होते. 5 दिवस. तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की पुरुष आहे ना घरातच बस का म्हणतात. कारण त्याला डोळे दिलेले, त्यानं जग बघून आलेलं आहे. चांगलं वाईट सगळं त्याला जगातलं माहितीये. म्हणून तो म्हणत असतो तू घरातच काहीतरी कामधंदा कर, सुरक्षित राहा. त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असतं, सुरक्षा द्यायची असते. त्याचं आपल्यावर एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम का ही जी घाण जाणीव मला आज झाली ना त्या कमेंट्सनी, तेवढी सुद्धा जाणीव आपल्याला होऊ नये असं पुरुषाला वाटत असतं. का माझ्या बायकोला आहे ना ती झळच नको लागायला, म्हणून तो म्हणत असतो बस घरामध्ये आहे त्यात समाधानी राहा, खुश राहा, घरात राहा म्हणतो. घरात बसून कमव, बायकांमध्ये राहशील ना सुरक्षित राहशील, समाज फार वाईट आहे असं त्याचं म्हणणं असतं. शिकलेल्या बायकोला मग का घरात ठेवलंय त्यानं? त्याचं म्हणणं आहे जेव्हा तुझ्यावर संकट येणार आहे, तुझा नवरा वाईट वागणार आहे किंवा तुझा नवराच तुझ्या आयुष्यातनं जाणार आहे, त्यावेळेस तुला तुझ्या शिक्षणाची गरज आहे. त्यावेळेस तुझे हाल नको व्हायला. या जगात कोण कोणाचं नाहीये. तुला तुझं पुन्हा अस्तित्व उभं करता आलं पाहिजे म्हणून तू शिक. पण जर मी आहे ना तर तू नको जाऊ ना कमवायला. तुझ्याकडे कोणी बघितलेलं मला नाही आवडत, तू फक्त माझी आहे, तुला त्रास दिलेला मला नाही सहन होत, असं त्याचं म्हणणं असतं. आपण फार निगेटिव्हली घेतलं पुरुषाला. आणखी एक गोष्ट सांगते. पुरुषाच्या आहेत ना, पुरुषाला आहे ना शब्दसाठा कमी दिलेला आहे, स्त्रीला शब्दसाठा भरपूर दिलेला आहे. म्हणजे स्त्रीला दिवसाला बोलायला जर 3000 शब्द दिले असेल ना तर पुरुषाला आहे ना 10 शब्द दिलेले. मुकच समजा त्याला. पुरुष फार कमी बोलतो. तो डोळ्यांनी ज्यावेळेस तुम्ही बडबड 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 करत असतात ना तो फक्त तुमच्या डोळ्यामधला आनंद बघत असतो, डोळ्यातला राग बघत असतो. शब्द तर तसे कानात घुसलेलेच नसतात. आपले 2च वाक्य डोक्यावर गेलेले असतात आणि बाकीच्या डोक्यावरच चाललेलं असतं आपलं लेक्चर. पुरुष हा फक्त तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला घरात राहा म्हणतोय. पुरुषाचा शब्दसाठा कमी असल्यामुळे त्याला भांडता नाही येत. आपल्याकडे भली मोठी यादी असते, भली मोठी.
भांडायला लागला ना पॉईंट टू पॉईंट इतके पॉईंट्स असतात. पुरुषच्या सगळं ते कानावरनच गेलेलं असतं, डोक्यात काही शिरलेलंच नसतं, म्हणून भांडताना त्याला काही आठवत पण नाही, टॉपिकच नसतो भांडायला, फक्त एवढंच म्हणतं वाढवायले. ध्यान कधी ऐकलंच नाही, डोक्यात घुसलंच नाही. भांडणार कोणत्या टॉपिकवर पुरुष? आपल्याकडे बघा भली मोठी लिस्ट असते. पुरुष आहे ना, पुरुषाच्या 3 अवस्था सांगते दिवसभरातल्या. पुरुष राजा असतो आणि स्त्री राणी. आता तो राजा आठवा, जो असा राजदरबारात बसलेला आहे, असं सोन्याचा मुकुट घातलेला आहे, सोन्याचे दागिने घातलेले, रेशमी वस्त्र घातलेले आहेत आणि असा कारभार करत असतो, असा न्याय देत असतो. आणि राणी ही उंचावरती एका खिडकीमध्ये असते, तिथून ती राजाचा कारभार बघत असते. पुरुषाला मध्ये मध्ये बोलणारी स्त्री आवडत नाही, कारण त्यात पुरुषाचा अपमान आहे, म्हणून ती अशी खिडकीत लांब उंचावर असते. जोवर राजा तिच्याकडे बघत नाही ना, ती तोंड नाही उघडत. मग आपला हॉलमध्ये बसलेला नवरा आहे ना, तसंच समजायचा राजा. त्याला ना मध्ये मध्ये बोललेलं नाही आवडणार आहे. त्याला तो त्याच्या 4 चौघांमध्ये बसलेला आहे ना, तुम्ही मध्येच बोलाल ना, त्याला नाही आवडणार आहे. तो म्हणणार आहे प्रकरण मॅटर मी माझ्या पद्धतीने हँडल करतोय, मी बघतोय, तुझा चहा ठेव. त्याचा एक रुबाब आहे, राजाचा एक रुबाब आहे. त्याची तक्रार दुसऱ्या पुरुषाकडे किंवा स्त्रीकडे केलेली त्याला आवडत नाही. हे नेहमी ध्यानात धरा. तो लगेच त्याच्यात अपमान मानतो. आता तो राजा बघा बरं, जो राजा वेषांतर केलेला आहे, दुपारून वेषांतर केलेला राजा आहे. फक्त एक राजमुद्रा त्यानं घातलेली असते, का तर समाजात पकडलं गेलं तर सांगता आलं पाहिजे ना, मी राजा आहे, हो मी वेषांतर करून आलेलो आहे. कुणी डॉक्टरचे कपडे घालून जातं, तर कोण प्लंबरची ती बॅग घेऊन जातं. अशी वेगवेगळी वेषांतर करून आपले पुरुष आहेत ना, असे समाजात गेलेले असतात. समाजात कसा आहे बघायला, समाजात आपल्या राज्याचा कारभार कसा चाललेला आहे, राज्यात काय कमी आहे, कोण भामटंय, कोण खरंय, राज्यामध्ये कशाची कमी, मग आपल्याला काय डोकं लावता येईल. त्याच पद्धतीने आपला पुरुष पण तेच करतोय तिकडे जाऊन. तो त्याच्या पद्धतीने त्याला ते पैसे आणायचे, तो फोकस होतो त्या कामामध्ये, म्हणून आपण डिस्टर्ब नाही करायचं बरं का. आता यांना ते काम बिघडून जातं त्यांचं. आणि ते काम करताना ना ते सोपं पण नाहीये, खूप अवघड आहे. आपण घरात असतो ना, आपल्याला नाही समजत ते का त्यांना किती झटे घेतलेले बाहेर ते पैसे आणण्यासाठी. तो एक राजा झाला, लक्षात आलं, वेषांतर करून गेलेला. आता तो राजा बघा, संध्याकाळी घरी आलेला राजा. त्यानं फक्त पांढरं धोतर घातले आणि तो आता राणीच्या बेडरूमकडे जाणार आहे. आता बेडरूम मध्ये एंट्री झाली आहे राजाची. आता अंगावरती फक्त पांढरं धोतर आहे, ना आता ते रेशमी वस्त्र आहे राजाचं, ना तो सोन्याचं मुकुट आहे राजाचं, ना तो रुबाब आहे राजाचा, ना ते लढाई केल्याची ताकद, तो गर्व आहे त्याच्यात, काहीच नाहीये. अभिमान रहित, पूर्ण निहत्ता. काहीच शस्त्र आता त्याच्या हातामध्ये नाहीयेत जी दिवसभर त्यानं वापरली. तो अरे म्हटल्यावर लगेच कार्य करणारा राजा, कॉलरला हात लावल्यानंतर हात मोडणारा राजा, मध्ये मध्ये बोलली स्त्री तर ती न आवडणारी, म्हणजे लगेच मला ही स्त्रीच नाही आवडती असा म्हणणारा तो राजा आता पूर्णतः तुम्हाला शरण आलेला असतो. तो आता हरायला तयार असतो. बेडरूम मध्ये आल्यानंतर आहे ना, पंजा जरी नवऱ्या संग लावला ना तर नवरा हरतो, तो हरायला तयार आहे. तो आता पूर्ण जग त्याचं दिवसभरातलं महागत टाकून देतो. त्याचे मित्र, त्याचं ऑफिस, त्याचे नातेवाईक, त्याचे प्रश्न, त्याचा गर्व, त्याचे तो कसे जिंकलाय, सगळं अभिमान वगैरे सगळं बेडरूमच्या बाहेर असतं. आता तो पूर्णतः तुम्हाला शरण येतो. तोच राजा आता तुम्ही चापट जरी प्रेमात मारली सहन करेल, त्याचे केस जरी ओढले ना तो सहन करेल.
त्याला चिमटा काढला तो सहन करेल, त्याच्या हाताला चावले ना तुम्ही तरी सहन करेल. तो पूर्णतः सरेंडर असतो, शरण आलेला असतो. आता ते तुमच्या हातात असतं, मार दिया जाए की छोड दिया जाए. लहान लेकरू असतं ना, दुडू 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 पळत असतं, सगळं अंगण असं फिरून काढतं. मग ते झोपी जातं ना, मग आई काय करते, त्या झोपलेल्या लेकराचे तळपाय घासून देते तेलाने. निस्वार्थपणे त्या लेकरावर प्रेम करते की बाई लेकरू आज खूप थकलं असेल, ते झोपलंय. त्याच्या आई नाही ना त्याला तेवढं लहानपणी प्रेम दिलंय. ती आई आता बेडरूमच्या बाहेर झोपली, पण त्याला जी लहानपणी त्याच्या आईकडनं प्रेमाची ऊब मिळाली ना, जे निस्वार्थ प्रेम त्याला मिळालं ना, ते त्याला आता परत हवंय. ती निस्वार्थ सेवा त्याला आता परत हवी आहे. म्हणून तो असं मस्त मांडीवरती झोपतो. मग तुम्हीही प्रेमाने त्याच्या डोक्यावरती हात फिरवायला लागता, केस कुरवाळायला लागता. पुरुष शांत डोळे मिटतो. त्याला आता कशाचीही पर्वा नाहीये, तो शांत झालाय. त्याला डोळे मिटले का तुमच्या मनात यायला लागतं, तू ही तो जन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही तो मन्नत मेरी. तुम्हाला असं वाटायला लागतं का नवऱ्याने हे शब्द तुमच्यासाठी वापरावे, नवऱ्याने असं बोलावं. तर तुम्ही मूर्ख आहात. ह्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत. तो असं काही बोलणार नाहीये तुम्हाला, कारण पुरुष फक्त त्याच्या मित्रांमध्ये खुश असतो. तुम्हाला जर हॅप्पी, आनंदी, एनर्जेटिक, सुखी असा पुरुष बघायचा असेल ना, तर बघा ज्याला मित्र आहेत ना तोच पुरुष सगळ्यात जास्त खुश आहे या जगामध्ये. त्यांची जन्नत ते मित्रच आहेत, तुम्ही नाही.